नमस्कार मित्रांनो, आजच्या या बातमीपत्रात आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। राज्यात गेल्या 1 महिन्यापासून पालकमंत्री या विषयावरून अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाला। प्रत्येक आमदार मंत्री हे आपल्याकडे पालकमंत्रीपद असावं अशी इच्छा व्यक्त करत असताना नेमकं पालकमंत्रीपद म्हणजे काय, त्याला कोणते अधिकार असतात, त्याला एवढं का महत्त्व प्राप्त झालं आहे ते आपण सविस्तर यामध्ये जाणून घेऊया। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। सविस्तर बातमी आपण बघूया। पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी युतीमध्ये मंत्र्यांमध्ये स्पर्धा लागलेली आहे। तब्बल 11 ते 15 जिल्ह्यांमध्ये या नेत्यांमध्ये आमदारांमध्ये स्पर्धा लागली आहे की आपल्याकडे पालकमंत्रीपद असावं, कारण पालकमंत्रीपद हे कॅबिनेट मंत्री जेव्हा भेटतं त्यापेक्षाही त्याचे अधिकार, जिल्ह्यातील महत्त्वाचे अधिकार त्याच्याकडे असतात। त्यामध्ये पालकमंत्री असल्यावर जिल्ह्यावर प्रशासकीय आणि राजकीय नियंत्रण ठेवता येतं। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम राज्य सरकार, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन याच्यातील दुवा म्हणून पालकमंत्री काम करतात। त्यानंतर तिसरं महत्त्वाचा मुद्दा सरकार म्हणून जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्र्याकडे असते। त्यानंतर चौथा मुद्दा सरकारी योजना, विकास कामे, मोठे प्रकल्प, निधीची तरतूद अशी कामे पालकमंत्र्याच्याच हातात असतात। म्हणजे हजारो कोटींचा निधी हा पालकमंत्र्याच्या हातात असतो। त्यामुळे ज्यावेळी मंत्रिपद भेटतं त्यासाठी पालकमंत्रीपदही आम्हालाच असावे असा त्यांचा आग्रह असतो। त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा जिल्हा नियोजन समितीचं अध्यक्षपदही पालकमंत्र्याकडे असते। जिल्हा नियोजन, जी जिल्ह्यातील नियोजन समिती असते, त्याचे सदस्यसुद्धा करण्याचे अधिकार त्यांच्याकडे असतात। त्यामुळे त्यांची संघटनासुद्धा चांगली वाढते। त्यानंतर पुढचा मुद्दा जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा घेणं आणि विकास कामांना मंजुरी मिळावी म्हणून सरकारकडे महत्त्वाची शिफारस करणं, ही कामंसुद्धा पालकमंत्र्यांनाच करावी लागतात। त्यामुळे स्वतःची कामं असतील किंवा स्वतःच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची कामंसुद्धा पालकमंत्री सहजरित्या हे पद घेतल्यावर करू शकतात। आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा म्हणजे निधी वितरित करण्याचं सर्वात महत्त्वाचं कामसुद्धा पालकमंत्र्याकडे असतं। त्यामुळे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, ग्रामीण भागातील असेल किंवा शहरातील असतील, त्यामध्ये जर निधी वितरित केला तर स्वतःच्या संघटनेला, पक्षाला त्याचा अधिकाधिक फायदा होऊ शकतो आणि कार्यकर्ते आणि नेतेसुद्धा जोडून पक्षाशी आणि त्या पालकमंत्र्याशी राहू शकतात। त्यामुळे पालकमंत्रीपद हे आपल्याकडेच असावे असा आग्रह प्रत्येक मंत्र्याचा असतो। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आणखीन किती दिवस लावतात की पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करायला। त्यामुळेच आपल्याला महत्त्व कळतं की पालकमंत्रीपद हे किती महत्त्वाचं दिसत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, पालकमंत्री यांची यादी लवकर जाहीर व्हावी का? त्यामुळे जनतेचा खेळखंडोबा होत आहे का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।